नमस्कार. आज आपण लेक्चर 20 वर आहे. आता आपण थिअरी सुरू झाल्यानंतर आपण वास्तववादी 3 लेक्चर्स मध्ये संपवण्याचे प्रयत्न केलेले आहे. आज आपण उदारमतवाद मध्ये जाणार आणि उदारमतवाद मध्ये मी आज तुमच्याशी उटोपियन लिबरलिझम म्हणजे आदर्श उदारमतवाद बद्दल आणि हा पहिला अर्ली स्टडी म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण तेव्हा 20वी शताब्दीमध्ये सुरू झाली. हा पहिला सिद्धांत होते ते आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय प्रसिद्ध झालेला होते. सो आज आपण ह्याच्याकडे लक्ष घालूया आणि कोण सिद्धांतकार त्यांच्याकडे आपण बघूया. आपण ह्याच्या काळी पॉलिटिकल थिअरी मधून राज्यशास्त्र सिद्धांत मधून जर्मी बेंथम, जेम्स मिल, जॉन स्टुअर्ट मिल, जॉन लॉक आणि इमॅन्युअल कांट यांची अतिशय प्रचंड त्यांची विचाराची उदारमतवादवर प्रचंड प्रभाव आहे. आणि वुड्रो विल्सन आणि नॉर्मन अँगल हे दोघं आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ह्यांची आपल्याला अतिशय प्रसिद्धी आहे. तुम्हाला माहिती आहे हा पहिला उदारमतवादलाच पुढे आले होते. आता इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती आपल्याला युटिलिटेरियन उपयोगितावाद म्हणून म्हणू शकतो आपण. युटिलिटेरियनिझम ह्याला जर्मी बेंथम हे एक ब्रिटनची राजकीय सिद्धांतकार होते आणि तत्वज्ञानी पण होते. आणि हे 1748 ते 1832 मध्ये त्यांची हे जर्मी बेंथमची काय आपल्याकडे मूलभूत सिद्धांत आपण उपयोगितावाद कडून घेऊन जातो. तुम्ही पाहिलं तर ह्यांची अतिशय प्रभाव आहे ब्रिटिश आणि अमेरिकन कायद्यावर आणि राष्ट्रीय हे आपलं राजकीय ह्याच्यावर. पहिली तुम्ही पाहिलं तर त्यांची व्यक्तिगत आणि आर्थिक स्वातंत्र्यावर त्यांची प्रभाव आहे. सेपरेशन ऑफ चर्च अँड द स्टेट म्हणजे चर्च आणि राज्यामध्ये वेगळीपणा, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणजे बोलण्याचे स्वातंत्र्य, स्त्रियांना समान हक्क आणि घटस्फोटाला हक्क असणं आणि होमोसेक्शुअल म्हणजे आपण समलैंगिक माणसांची हक्काबद्दल पण त्यांनी ते वेळीच बोलले होते आणि गुलामी विरुद्ध पण त्यांनी बोललेले होते. आणि हे सगळं तुम्ही पाहिलं तर बट ह्यांची बेंथमची आपलं उदारमतवादला काय पाहिजे प्रिन्सिपल ऑफ युटिलिटी म्हणजे आपण उपयोगिताची काय तत्व आहे. त्यांची मेन हा आहे प्लेजर अँड पेन म्हणजे हा सिद्धांतावर त्यांनी त्यांची हे दिले. म्हणजे त्यांची म्हणणं होतं कुठली पण आपण ऍक्शन आपण केले ते जास्त लोकांना त्याची फायदा व्हायला पाहिजे, जास्त लोक त्याच्याकडून उपयोगी पडायला पाहिजे आणि त्यांची खुश व्हायला पाहिजे. सो बेंथमची युटिलिटेरियनिझम कडून आपल्याला दोन महत्वाची सिद्धांतकार येतात, वडील आणि त्यांची मुलगा जेम्स मिल पण ब्रिटिश सिद्धांतकार होते. ते इतिहास पण लिहिले, भारताबद्दल पण त्यांची इतिहास होते आणि ते भारतात त्यांचे इतिहास बद्दल भरपूर टीका आहे का त्यांनी हिंदू, मुसलमान आणि ब्रिटिश अशी त्यांनी वेगळ्या युगांमध्ये इतिहास पण वेगळे केलेला होते. बट जेम्स मिल जॉन स्टुअर्ट मिलची वडील होते. जॉन स्टुअर्ट मिल तुम्ही सगळा अभ्यास केले असणार, वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी कारी अतिशय महत्वाची सिद्धांतकार आहे. ते स्वातंत्र्यावर आणि स्वातंत्र्य काय आहे एका व्यक्तिगत आणि राजकीय अर्थामध्ये काय आहे त्यांनी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांना सांगितलेला आहे. ऑन लिबर्टी म्हणून त्यांची पुस्तक पण आहे आणि ते तुम्हाला सगळं त्यांची पुस्तकं दिलेलं आहे.
आणि त्यांनी पण सांगितलं आहे कुठली स्वातंत्र्य म्हणजे काय ते आपलं, आणि युटिलिटी म्हणजे युटिलिटेरियन आहे, उपयोगितावाद म्हणजे त्याचे आपल्याला खुशी मिळतात त्याच्यातून आपण हॅपी आहे और हॅपीनेस आहे ते कार्याला काय काय आहे. आणि ते त्यांनी सामाजिक स्वातंत्र्य आणि त्यांनी टिरनी म्हणजे बहुसंख्याची जुल्म हे एक राजकीय लोकशाहीमध्ये काय असू शकतात. तुम्ही माहिती पाहिजे की जॉन स्टुअर्ट मिलला लोकशाही म्हणजे बहुसंख्या जुलूम नाही. त्यांनी म्हणले दरेक माणसांना त्यांची स्वातंत्र्य वापरणं आणि त्याच्यातून खुशी मिळणं अतिशय महत्वाची आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी स्वातंत्र्य आणि अधिकार मध्ये पण संबंध जोडण्याची प्रयत्न केलेला आहे. आणि मिल तुम्ही पाहिलं तर ते म्हणले की राजकीय नेत्यांची तानाशाही नसू शकतात आणि बहुसंख्याची जुलूम पण नसतात लोकशाही म्हणजे. म्हणून सामाजिक स्वातंत्र्य त्यांच्या मताने होते की सगळ्यांना अधिमान्यता मिळणं समाजमध्ये आणि एक व्यक्ती म्हणून मिळणे आणि स्वतःची स्वातंत्र्य ते वापरून घेण्याची त्यांना क्षमता असायचं. हे उदारमतवाद एक सिद्धांत म्हणजे तर जॉन स्टुअर्ट मिल कडून आपल्याला मिळतात. जॉन स्टुअर्ट मिल स्वातंत्र्य आणि कन्सेंट ऑफ द गव्हर्न्ड म्हणजे ते लोकांची नागरिकताची मान्यता आणि समान हक्क ची समाज निर्माण करण्यावर त्यांना अतिशय त्यांनी महत्व दिलेलं आहे. उदारमतवाद तुम्ही पाहिलं तर एज ऑफ एनलाइटनमेंट म्हणजे आत्मज्ञानाची युगामधून ते एक मोठा चळवळ म्हणून सुरू झालेला होते. आणि हा उदारमतवाद तुम्ही पाहिलं तर त्यांनी रूल ऑफ लॉ साठी अतिशय महत्वाची हे केलेला आहे. रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याची राज्यासाठी आणि कायद्याची राज्यामध्ये काय समान हक्कांची समाज रचना करण्याची हे आहे. त्यांनी मुक्त व्यापार मुक्त बाजार ह्याच्यावर पण त्यांनी हे केले. आणि तुम्ही पाहिलं तर जॉन लॉक ते पण परत एक ब्रिटिश हे आहे ते ह्यांच्याकडून उदारमतवादला अजून पुढे घेऊन गेले. जॉन लॉक पण ब्रिटनमध्ये हे ते आणि हॉब्स समकालीन होते 1632 to 1704. ते खरं डॉक्टर होते बट तरी त्यांना उदारमतवादची पितामह म्हणून आपण समजतोय. सत्तेची वेगळी करण्याची सेपरेशन ऑफ पॉवर त्यांची हा सिद्धांत होते की कुठली तरी लोकशाहीमध्ये नैसर्गिक हक्क काय असतात. लाईफ तुमची जीवनावर, लिबर्टी स्वातंत्र्य आणि मालमत्ता. आणि त्यांनी म्हणलं हा नैसर्गिक हक्क आहे आणि कोणी हे राज्य या तानाशाही नेते पण हे घेऊ शकत नाही. तो तुम्हाला पाहिलं तर अमेरिकेचे संविधानवर त्यांची अतिशय विचारांची प्रभाव पडले होते. लॉक तुम्ही पाहिलं तर अधिमान्यता सरकार म्हणजे काय. पहिली ते म्हणतात हा सरकार एक त्यांची सत्तेची सेपरेशन पाहिजे आणि सेपरेशन मधून त्यांनी म्हणले की नागरिकांची हक्क नैसर्गिक हक्क राज्य सुरक्षा द्यायलाच पाहिजे. नैसर्गिक हक्क काय लाईफ लिबर्टी अँड प्रॉपर्टी. आणि म्हणजे आपल्याला आपल्या जीवनावर स्वातंत्र्यावर अँड आपलं काय मालमत्ता या तुम्ही म्हणू शकतात पर्सनल प्रॉपर्टी आपलं खासगी संपत्तीवर त्याला सुरक्षा देणं कुठली राज्याची हक्क आहे. त्यांनी 2 ट्रीटाइजेस ऑन गव्हर्नमेंट लिहिले आणि त्यांनी म्हणले सोशल कॉन्ट्रॅक्टनी आपण एक पार्लमेंट संविधान
ठेवायचं. आणि दुसरा संविधानवर आपण काय पार्लमेंट आणि लोकसभा सारखं आपलं आणि राज्यसभा सारखं आपण लेजिस्लेटिव्ह बॉडीज वर ठेवायचं. आणि हा लोकशाहीमध्ये आणि पार्लमेंट मध्ये ह्याची ह्याची सत्ता असायला पाहिजे. सो तुम्ही पाहिलं तर ह्यांनी रिलिजियस टॉलरेशन पण आणले, म्हणजे धर्माची सुरक्षितता आणि धर्मामध्ये धार्मिक सहिष्णुता आणल्या होती. आणि इथे तुम्ही पाहिलं तर त्यांनी टॉलरेशन वर पण प्रचंड लेख लिहिलेला आहे. म्हणजे विविधताची धर्माची युनिफॉर्मिटी कोणावर दाबण्याची प्रयत्न नाही करायचं. त्याच्यामुळे सामाजिक पातळीवर अस्थिरता होऊ शकतात. आणि ह्याच्यामुळे तुम्ही पाहिलं तर लॉक अतिशय. आणि ते आपल्याला जर्मन विचारवंत इमॅन्युअल कांट 1724 to 1804 ते पण आत्मज्ञानाची युगाची एक मोठा सिद्धांतकार आहे. आणि त्यांनी त्यांच्यामध्ये आणलेला आहे ट्रान्सेंडेंटल आयडियलिझम. आयडियलिझम म्हणजे आपण आदर्शवाद म्हणू शकतो. आणि हा आदर्शवादमुळे त्यांची मेन पुस्तक आपल्याला परपेच्युअल पीस म्हणून एक पॅम्फलेट लिहिलेलं होते. परपेच्युअल पीसला आपण काय म्हणू शकतो? आपण म्हणू शकतो की शांती, कायमची शांती का काय. बट आपण परपेच्युअल पीस तेवढं आपल्याला मराठी स्टुडंटचं तेवढं एवढं इंग्रजी तुम्ही समजू शकतो. आता ह्यांची सिद्धांत काय आहे? कांटची सिद्धांत काय तुम्ही पाहिलं तर एक नैतिक सिद्धांत आहे. आणि ती सिद्धांत तुम्ही पाहिलं तर पशु पक्ष्यांशी पण आपण कशी वागायचं त्याच्यावर आहे. आणि त्यांनी पण हॅपीनेस म्हणजे आत्म हे खुशी ठेवण्यासाठी पण अतिशय महत्वाची आहे. हा परपेच्युअल पीस मध्ये कांटनी काय सिद्धांत आलं आंतरराष्ट्रीय पातळी, आंतरराष्ट्रीय सिद्धांतासाठी, आंतरराष्ट्रीय राजकारणाची सिद्धांत. एक आहे युनिव्हर्सल डेमोक्रेसी, म्हणजे विश्वाची पातळीवर त्यांनी लोकशाहीची पाठिंबा दिला. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य, एकमेकांची आपण सहकार्य कशी करू शकतो. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांनी हा एक नैतिक हे दृष्टिकोन म्हणून सगळ्यांसमोर आणलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर हा परपेच्युअल पीस मध्ये त्यांनी म्हणलं हा नैसर्गिक पण आहे आणि हे विवेकपणा पण आहे. म्हणजे एकमेकांची आपण शांतीमध्ये राहिलं तर आपल्यालाच फायदा आहे आणि दुसऱ्यांना पण फायदा हा असू शकतात. सो ह्यांनी पण लोकशाही सरकारासाठी आणि आंतरराष्ट्रीय संस्थानाची पाठिंबा दिली. रेस्टार्ट म्हणजे रूल ऑफ लॉ, कायदेशीर राज्याची त्यांना पाठिंबा दिली. ते म्हणलं कायदा सगळ्यांनी कायद्यासमोर समान हक्कांची समाज रचना केली तर तुम्हाला अतिशय हा महत्वाची आहे. कुठली राज्य पण कायदा आणि न्यायावर उभं राहायला पाहिजे. आणि इथे त्यांनी पण मेजॉरिटी रूल म्हणजे बहुसंख्याची राजकारणीची ह्याच्यावर त्यांनी म्हणले लोकशाही ते नसावी. लोकशाही व्यक्तिगत पातळीची स्वातंत्र्यासाठी आहे आणि बहुसंख्याची जुलूम असलं तर व्यक्तिगत पातळीची स्वातंत्र्याची विरोधात जाणार. सो हे त्यांनी लोकशाहीसाठी त्यांची पूर्ण पाठिंबा दिले. त्यांनी म्हणलं अरिस्टॉक्रसी पण असू शकतात, मोनार्की म्हणजे राजाची हे पण येऊ शकतात. बट त्यांनी लोकशाहीची अतिशय हे सो तुम्ही पाहिलं तर आपल्याला 20वी शताब्दी पर्यंत येईपर्यंत
5 महत्वाची उदारमतवादला अतिशय महत्वाची लोक होते. कोण कोण होते अशी आपण सुरू केलेला उदारमतवादची आपण सुरू केलेला सिद्धांतकारकडे तुम्ही पाहिलं तर जेरमी बेंथम, जेम्स मिल, जॉन स्टुअर्ट मिल, जॉन लॉक आणि इमॅन्युअल कांट. हे आपल्याला वेस्टर्न पॉलिटिकल फिलॉसॉफी आपण वाचन करताना आपल्याला ह्यांची आपण वाचतो आणि हे ह्यांची आयडियाजची अतिशय महत्वाची आहे. आता 20वी शताब्दीला आपण पहिला महायुद्ध संपेपर्यंत आपण आलं तर पहिली सिद्धांत अतिशय आंतरराष्ट्रीय राजकारणावर प्रभाव पडलेला राजकारण आपण म्हणू शकलं तर आदर्श वास्तववाद. आदर्श उदारमतवाद वास्तववाद नाही, आदर्श उदारमतवाद. आणि हा उदारमतवाद आपण पाहिलं तर त्यांनी बेसिकली त्यांची सिद्धांत का पुढे आले, त्यांनी एवढं पहिला महायुद्ध नंतर एवढं मानवी दुःख आणि एवढं लोक मारलेला गेले होते आणि ते बघून अतिशय दुःख वाटले आणि त्यांना वाटलं की ह्याच्याकडून आपण युद्ध आणि हा नष्ट आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये नष्ट करणं अतिशय वाईट आहे. लोकांना मारणं, त्यांना वाटलं युरोपला वेड लागलेला आहे एवढं लोकांना मारणं. तर ह्याच्यासाठी उत्तर काय, मानवी सिद्धांत म्हणजे कुठे उत्तर आहे का? ते त्यांनी म्हणले की एक नेतृत्व मध्ये त्यांची कोटे हे होते आणि युद्ध आणि सिक्रेट अलायन्सेस, आघाडी, गोपनीय आघाड्या आणि सत्ता संतुलन. आणि पहिला ते आले होते वुड्रो विल्सन. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की वुड्रो विल्सन 1856 to 1924 ते अमेरिकेची राष्ट्रपती होते. 13 ते 1913 ते 1921. आणि त्यांनी पहिली महायुद्ध झाल्यानंतर शांती करारला मोठा काय त्यांची सिद्धांतला प्रचंड प्रभाव पडले ते करारांवर. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते अमेरिकेने फार उशिरा पहिला महायुद्ध मध्ये भाग घेतले होते 1917 मध्ये. आणि त्याच्यानंतर प्रेसिडेंट वुड्रो विल्सन प्राध्यापक पण होते येल युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्राचे, म्हणून त्यांना त्यांची सिद्धांत काय होते या दृष्टिकोन ही उदारमतवाद, लोकशाही मूल्य, आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्या राज्यांना आपण त्याची प्रसार करायचं. भरपूर लोक म्हणतात हे वेळेतच खरं आंतरराष्ट्रीय राजकारण एक अकॅडमिक डिसिप्लिन म्हणजे युनिव्हर्सिटीज मध्ये या विश्वविद्यालयामध्ये या विद्यापीठ मध्ये ते एक विषय म्हणून शिकलेला सुरू झाले. पहिल्यांदा ते ॲबेसवर्थ युनिव्हर्सिटी इंग्लंड मध्ये 1919 मध्ये हा सुरू झाले होते. सो ह्याची तुम्हाला सगळ्यांना मी हे डिटेल्स दिली. आता प्रेसिडेंट विल्सनची काय सिद्धांत, पहिली त्यांनी 14 पॉइंट्स म्हणून एक भाषा मोठा आहे त्यांची ह्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेस, अमेरिकन काँग्रेसला त्यांनी दिले होते. आणि 1919 मध्ये त्यांना नोबेलची शांती पुरस्कार पण मिळाला. पहिली अख्खा जगात लोकशाहीसाठी सुरक्षित करायला पाहिजे, सेफ फॉर डेमोक्रेसी. आणि हा पॅरिस पीस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी पहिली महायुद्ध संपल्यानंतर त्यांनी हे पुढेकार केले. दुसरं त्यांनी म्हणले गोपनीय, सगळं गोपनीय करार, गोपनीय आघाड्या ह्याला सगळं बंद ठेवायला पाहिजे. सगळं लोकांची मुक्त हे करार असायला पाहिजे. आणि हा 14 पॉइंट्स मध्ये त्यांनी हे पण आणले की समुद्र सगळ्यांची हक्क आहे आणि समुद्रांची सगळं समुद्र ह्याच्यावर सगळ्यांना मुक्त
नॅव्हिगेशन पाहिजे. आर्ममेंट्स म्हणजे त्यांनी शस्त्र ची कमी करण्याची पण, नियंत्रण आणण्याची पण त्यांनी आयडिया दिलेल्या होती आणि ते कमी करण्याची. आणि वसाहतवादवर पण त्यांनी म्हणले की सेल्फ डिटर्मिनेशन यायलाच पाहिजे. आणि ते नंतर त्यांनी म्हणले की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण एक आंतरराष्ट्रीय संस्थान उभं करायला पाहिजे. आणि ते संस्थानला लीग ऑफ नेशन्स म्हणून त्यांनी नाव दिलेला होते. आणि त्यांनी काय म्हणायचं, ऍडव्होकेट म्हणजे अधिवक्ता होते लोकशाहीसाठी. वुड्रो विल्सनची सिद्धांत होते की लोकशाही राज्य एकमेकांच्या विरुद्ध युद्धाला जाणार नाही. आता ते थिअरी आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, डोमेस्टिक पीस सिद्धांत म्हणून. आणि ते सिद्धांत म्हणतात कुठली राज्य लोकशाही असलं तर त्यांना युद्धाला जाणं अतिशय अवघड आहे. का? त्यांच्या राज्यानंतर आतमध्येच त्यांना चेक्स अँड बॅलन्सेस असतात. बिकॉज युद्ध त्यांना हे करण्यासाठी लोकांना ते कन्व्हिन्स करायला पाहिजे. सो ह्यांना मोठं हा सिद्धांतची मूलभूत हे होते वुड्रो विल्सन. वुड्रो विल्सनची हे होते की उदारमतवाद लोकशाही युरोपमध्ये असलं तर परत दुसरा महायुद्ध होणार नाही. सो युरोपमध्ये उदारमतवाद लोकशाहीला प्रोत्साहन द्यायचं. तुम्हाला माहिती पाहिजे की जर्मनीमध्ये अतिशय चांगलं संविधान उदारमतवाद लोकशाहीची ह्याच्या प्रतिबिंब म्हणू शकतात, वेमार कॉन्स्टिट्यूशन म्हणून. पण ते अपयश झाले आणि त्याच्यानंतर हिटलर आले. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दोन गोष्टी त्यांनी सांगितल्या, आंतरराष्ट्रीय कायदा आणि आंतरराष्ट्रीय संस्थान. हे संस्थांची मूलभूत वर आंतरराष्ट्रीय व्यवस्था चालायला पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं तर ते हे दोन्ही सिद्धांत त्यांनी, ह्याला आपण विल्सोनियन आदर्शवाद म्हणू शकतो. विल्सोनियन आदर्शवाद तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर अराज्यतामुळे जंगलासारखं आहे. जंगलमध्ये काय असतात माहितीच राहील, त्यांच्याकडे शक्ती आहे, ते खरं आहे. अशी न करता तुम्ही त्याला झू सारखं करा. झू म्हणजे सगळ्यांना नियम करून त्यांची ह्याच्यामध्ये टाकून द्या, ते त्यांनी कायदेशीर राहू शकतात. सो इथे पाहिलं तर इमॅन्युअल कांट कडून पण हा सिद्धांत पुढे आले म्हणून भरपूर लोकांना वाटतं. त्याच्याबरोबर वुड्रो विल्सन बरोबर ब्रिटनमध्ये एक दुसरा उदारमतवाद होते, सर रॅल्फ नॉर्मन ॲग्नल म्हणून. आणि ॲग्नलला पण शांती पुरस्कार मिळाला. आणि ॲग्नलनी एक पुस्तक लिहिले, द ग्रेट इल्युजन. त्याला महान ब्रह्म म्हणू शकतो. आणि त्यांची म्हणलं ग्रेट इल्युजन म्हणजे काय, त्यांनी म्हणले लोकांना वाटतं की युद्धाला जाऊन आपण दुसऱ्या राज्यांवर आक्रमण करून आपण आपलं अर्थव्यवस्था चांगलं करू शकतो, अशी काही सिद्ध हे नाही. सो तुम्हाला हे अतिशय महत्वाची आहे की अर्थव्यवस्थाची एकीकरण आणि आधुनिकरण आणि एकमेकांवर अवलंबून राहण्याची हे असलं तर त्याला तुम्ही युद्धाला जायला या युद्धाला जाण्याची भीतीनी असुरक्षता निर्माण करणार, ते अर्थव्यवस्थाला चांगलं नाही. आणि त्यांनी म्हणले सगळं माणसं रॅशनल आहे, विवेकशील आहे आणि त्यांना सगळं कळतात. आणि ते पण म्हणलं की पब्लिक ओपिनियन अतिशय चांगलं रचनात्मक शक्ती आहे. आणि त्यांनी पण हे पुढे केले की गोपनीय काही आंतरराष्ट्रीय पातळीवर करार हे गोपनीय नसावे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की 1928 मध्ये अतिशय चांगलं करार झाले, केलॉग ब्रायन करार, बट ते करार अपयश झाले. बट कराराची उद्देश्य अतिशय चांगलं होतं. लोक म्हणतात इवन द पाथ टू हेल इज पेव्ड विथ गुड इंटेन्शन्स. म्हणजे नरकाला पण आपल्याला चांगलं इच्छा घेऊनच आपण सुरू करतो, बट आपण नरकाकडे जातो अशी आपल्याला लक्षात येत नाही. तशीच हा केलॉग ब्रायन आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी युद्धाला पूर्णपणे बंद करायचं आणि स्व डिफेन्स, सेल्फ डिफेन्सवर हा ठेवायचा अशी त्यांनी करार पण केले. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे तर ह्यांच्या इन्फ्लुएन्समुळे ते हेग कन्व्हेन्शन झाले. हेग कन्व्हेन्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतीची करार होते आणि हा करार 1899 आणि 1907 मध्ये पण झाले. त्यांनी युद्धामध्ये काय नियम पाळायला पाहिजे आणि निशस्त्रीकरणसाठी काय काय त्यांनी एकमेकांशी बोलणं तरी सुरू केले. आणि कुठली पण विरोध झाले आणि आपण हे झाले, युद्ध हे एक प्रकार म्हणून नाही घ्यायचं, शांतीपूर्वक त्याची हे निगोसिएशन्स या आपण बोलणीवरनं ते करायचं. थर्ड कॉन्फरन्स 1914 मध्ये होते, बट हा पहिला महायुद्ध सुरू झाली म्हणून ते झालंच न होता. आता आपण हा उदारमतवादला आदर्श उदारमतवाद का सांगतो? तुम्ही हा पाहिलं तर हा युग घेतलं तर तुम्ही अतिशय ह्यांची मानवी स्वभावावर आदर्श त्यांनी अतिशय पॉझिटिव्ह होते, ऑप्टिमिस्टिक होते. ते म्हणले की माणूस एवढं वाईट नाहीये, सगळं माणूस एकमेकांची सहकार्य करायला त्यांची इच्छा असतात, एकमेकांची चांगलं करण्याची इच्छा असतात, सगळं सहकार्य करण्याची तयार आहे. पण तुम्ही काय पाहिलं ह्याच्यानंतर 20 आणि 30वी डिकेड मध्ये तुम्ही पाहिलं तर अतिशय शिकलेलं राज्य, अतिशय इंडस्ट्रियलाइज्ड राज्य युरोपमध्ये इटली, त्यांना तानाशाही सुरू झाली. इटली, स्पेन, पोर्चुगल आणि जर्मनीमध्ये नागसिरीज. हा अधिकारवाद आणि हे शोषण झाल्यानंतर ते खरं हा सगळं राज्य लोकशाही व्हायचं म्हणून हा इच्छा होते पॅरिस पीस कॉन्फरन्सला, बट कोणी ते राज्य लोकशाही झालेच नव्हते. आणि तुम्ही पाहिलं तर विल्सनची हा सिद्धांत वर पाणी फेकून नष्टच झाले होते. त्यांची लोकशाही तीची त्यांनी संस्कृती युरोपमध्ये वाढवायचे प्रयत्न केले तर उलट त्याची नष्ट झाले होते. आणि त्यांनी तुम्ही पाहिलं तर युरोपियन लोकांसाठी ते सेल्फ डिटर्मिनेशन नॉन युरोपियन लोकांसाठी त्यांनी केलंच नाही. आणि लीगची तुम्ही केलं तर लीग ऑफ नेशन्स हे पहिलीपासून अपयश का झालं. 1920 to 1940 पहिली आंतरराष्ट्रीय पातळीवर एक संस्थान उभं केले आणि हा संस्थान वर्सेल्स पीस ट्रीटी नंतर पुढे आले. तुम्ही पाहिलं तर जर्मनी आणि रशिया ते सही करायला नाकारले. जर्मनीने 1926 मध्ये लीग मध्ये सामील झाले, 1933 मध्ये सोडून दिले. जपान पण ते वेळे सोडून दिले, त्यामुळे त्यांनी मंचुरिया विरुद्ध, चीन विरुद्ध युद्ध सुरू केले. रशिया 1934 मध्ये आत आलं आणि त्यांनी 1940 मध्ये त्यांना काढले बिकॉज ते फिनलंड विरुद्ध युद्धामध्ये गेले. 1917 मध्ये तुम्हाला माहिती आहे रशियामध्ये कम्युनिस्ट लोक राज्य बोल्शेविक क्रांती होतात आणि त्याच्यामुळे ते जारची हत्यानंतर रशिया कधी भाग घेतलंच नव्हतं. आणि तुम्ही पाहिलं तर हा 1940 पर्यंत ते लीग खरं त्यांची पूर्ण अपयश झाले होते.
आणि शेवट काय महत्वाचे ते माणूसनी हा सिद्धांत पुढे केले. प्रेसिडेंट वुड्रो विल्सन त्यांचीच राज्य अमेरिके युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका नी नाकारले. सेनेटनी हा लीग ऑफ नेशन्स मध्ये त्यांनी अमेरिकेने एक सदस्य व्हायचं म्हणून त्याची नाकार दिली. आणि हा बेसिकली अमेरिकेची परराष्ट्र धोरणामध्ये एकटीपणा ते कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर या आंतरराष्ट्रीय भाग घेण्याची विरुद्धात होते. आणि ॲग्नलची क्रॅश काय झाला हाच टाइम मध्ये 1929 मध्ये तुम्हाला पाहिलं तर मग आर्थिक मंद झाले, मोठा मंद, वॉल स्ट्रीट क्रॅश म्हणतो आपण. आणि हा तुम्ही पाहिलं तर ते पातळीवर सगळं राज्य त्यांची राज्याची अर्थव्यवस्थाला कशी तरी संरक्षण करायचं म्हणून हे केले. आणि तुम्ही पाहिलं तर ॲग्नलची ते विजन होते एकमेकांची अवलंबून राहणं, आधुनिकीकरण करणं, हे सगळं मोठेपणा खाली आपटलेला होते. सो आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर आदर्श उदारमतवादला मोठा धक्का बसला. हा मोठा धक्का आर्थिक व्यवस्थाची आपटलेमुळे आणि पूर्णपणे कुसळलेला होते. हे क्रॅश अतिशय गरिबी आणि भूक आणि अनएम्प्लॉयमेंट बेरोजगारी हे सगळं ते वेळेत आले होते. आणि त्याच्याबरोबर युरोपमध्ये तानाशाही आणि अतिशय काय लोकशाहीची काही चिन्ह न होते, उलटे तानाशाही, नाक्सिझम, फॅशिझम अशी गोष्ट पुढे आले होते युरोपमध्ये की हा आदर्श उदारमतवाद पूर्णपणे कोसळलेला. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण हा सिद्धांतला मोठा धक्का बसले होते. आणि वास्तववादची परत दुसरा महायुद्ध नंतर परत वर्चस्व घेण्याची हे आले होते. सो आपण इथे समाप्त करणार. हा पहिली भाग आहे उदारमतवादची. आता आपण दुसऱ्या भाग मध्ये नवे उदारमतवाद मध्ये आणि त्याची प्रकार काय आहे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.